नमस्कार मित्रांनो, मी नितीन ढवळे. कोरिलेशनवरील या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो. या आधीच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण ॲक्च्युअल मीन मेथडच्या माध्यमातून कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन कसा कॅल्क्युलेट करतात हे पाहिलं. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण ॲझ्युम्ड मीन मेथडचा वापर करून कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन, कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो हे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्स आणि वाय दोन सिरीज आपल्याला दिलेल्या आहेत. या एक्स आणि वाय सिरीजच्या आधारे आपल्याला दोन्ही व्हेरिएबलमध्ये असणारा जो सहसंबंध आहे, कोरिलेशन आहे, हे मेजर करायचं आहे. सर्वप्रथम एक्स आणि वाय व्हेरिएबलची, एक्स आणि वाय सिरीजची मांडणी तुम्हाला करायची आहे. ऑब्झर्वेशनची मांडणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर एक्स आणि वाय सिरीजमध्ये जी मिडलमोस्ट व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला ॲझ्युम करायची आहे. सर्वप्रथम आपण एक्स सिरीजमध्ये एक मिडलमोस्ट व्हॅल्यू आपण ॲझ्युम करूयात. ती व्हॅल्यू अशी असेल की त्या व्हॅल्यूपासून लोएस्ट व्हॅल्यूमधील डिफरन्स आणि हायेस्ट व्हॅल्यूमधील डिफरन्स हा जवळपास सारखा असेल. अशी व्हॅल्यू आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे आणि त्या व्हॅल्यूपासून एक्स सिरीजमधील ऑब्झर्वेशनचे डिव्हिएशन्स किंवा डिफरन्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ती व्हॅल्यू आहे एक्स सिरीज जर आपण ऑब्झर्व केली तर त्या ठिकाणी मिडलमोस्ट जी व्हॅल्यू आहे ती आहे 65. 65 पासून इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्समधील डिव्हिएशन्स आपल्याला काढायचे आहेत. सो एक्स इक्वल्स टू एक्स मायनस ए. ए म्हणजे ॲझ्युम्ड मीन. ॲझ्युम्ड मीन आहे 65. तर इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स आणि ॲझ्युम्ड मीनमधील जो डिफरन्स आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. तो डिफरन्स आहे -20, त्यानंतर -10, -9, -7, त्यानंतर -5, 0, देन 3, 5, 10, 15 and 20. ऑब्झर्वेशन्सपासून ॲझ्युम्ड मीनचे डिफरन्सेस, ॲझ्युम्ड मीन आणि ऑब्झर्वेशन्समधील डिफरन्सेस आपण या ठिकाणी काढले. सिमिलरली वाय सिरीजमध्ये सुद्धा आपल्याला एक संख्या ॲझ्युम करायची आहे आणि त्या संख्येपासून डिव्हिएशन्स, इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स आणि त्या संख्येमधील डिव्हिएशन्स किंवा डिफरन्सेस आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. सो वाय मायनस बी, बी म्हणजे या ठिकाणी ॲझ्युम्ड मीन म्हणून आपण गृहीत धरूया. तर या ठिकाणी जी मिडलमोस्ट व्हॅल्यू आहे की ज्या व्हॅल्यूपासून आपल्याला डिव्हिएशन्स काढायचे आहेत ती व्हॅल्यू आहे 70. इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स आणि ॲझ्युम्ड मीनमधील डिफरन्सेस बघा. वाय सिरीजमधील 56 मायनस 70 इट विल बी -14, देन -20, देन -22, देन -10, then -8, then 6, -5, then 0, then 4, then 12 and 20. यानंतरची स्टेप आहे जे डिव्हिएशन्स किंवा डिफरन्सेस आपण एक्स आणि वायचे काढलेले आहेत, एक्स आणि वाय सिरीजचे काढलेले आहेत ॲझ्युम्ड मीनपासून, त्या डिव्हिएशनचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. तर सुरुवातीला एक्स स्क्वेअर आपण काढूयात. सो एक्स स्क्वेअर विल बी 400, देन 100, देन 81, देन 49, देन 25, then 0, then 9, then 25, then 100, then 225, then 400. सिमिलरली वायचा स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे. सो वाय स्क्वेअर विल बी 196, देन 400, then 484, then 100, then 64,
then 36, then 25, then 0, then 16, then 144 and 400. आता आपल्याला एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरची टोटल करावी लागेल. समेशन एक्स स्क्वेअर इक्वल्स टू समेशन एक्स स्क्वेअरची टोटल येईल 1414. सिमिलरली समेशन वाय स्क्वेअरची टोटल येईल 1865. यानंतरची स्टेप आहे एक्स आणि वायचा गुणाकार. ओके, कारण आपल्याला समेशन एक्स वाय फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला समेशन एक्स वाय त्या ठिकाणी दिलेलं आहे. समेशन एक्स वाय आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो एक्स इंटू वाय, एक्स आणि वायचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. सो 280, 20 into 14 minus 20 into minus 14, it will be 280, then 200, then 198, then 70, then 40, then 0, then minus 15, then 0, then 40, then 180, then 400. Summation xy equals to 1393. या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. समेशन एक्स वायची टोटल आहे 1393, समेशन एक्स आहे 2, समेशन वाय आहे -49, समेशन एक्स स्क्वेअर आहे 1414 आणि समेशन वाय स्क्वेअर आहे 1865. या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्या आहेत टू कॅल्क्युलेट. या व्हॅल्यूज आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्या आहेत टू कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. एन आहे 11, सो 11 इंटू समेशन एक्स वाय आहे 1393 मायनस इन ब्रॅकेट समेशन एक्स आहे 2 आणि समेशन वाय आहे -49 डिवायडेड बाय अंडर स्क्वेअर रूट 11 इंटू समेशन एक्स स्क्वेअर आहे 1414 मायनस इन ब्रॅकेट समेशन एक्स आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एन समेशन वाय स्क्वेअर, एन आहे 11 इंटू समेशन वाय स्क्वेअर आहे इज 1865 मायनस इन ब्रॅकेट समेशन वाय आहे -49 ब्रॅकेट स्क्वेअर. सो आर इक्वल्स टू 11 इंटू 1393 15,323 प्लस -2 into -49, it will be 98 divided by under square root 11 into 1414, it will be 15,554 minus 2 square is 4 into 11 into 1865, it will be 20,515 minus 49 square, it will be 2401. Further, R is equal to 15323 plus 98, it will be 15,421 divided by under square root 15,554 minus 4, it will be 15,550 into 20,515 minus 2,401, it will be 18,114. So R equals to 15,421 divided by
square root of this whole term will be 16,783.11. So R equal to 15,421 divided by 16,783.11. It will be positive 0.92. So value of R, coefficient of correlation, will be 0.92. The interpretation will be both variables that is x and y are highly correlated.